पानिपतमध्ये 18 एकर जागेत भव्य मराठ्यांचं शौर्य स्मारक उभारणार। राज्य सरकारच्या पुढाकारातून जमीन हस्तांतरणाची प्रक्रियाही सुरू आहे। उत्तर भारतात मराठ्यांच्या पराक्रमाची 2 स्मारकं उभारली जाणार। आग्र्यात शिवरायांचे तर पानिपतमध्ये मराठ्यांचं शौर्य स्मारक उभारलं जाणार आहे। पानिपतमध्ये ज्या ठिकाणी मराठ्यांनी शौर्य गाजवलेलं होतं आणि मी सध्या त्याच पानिपतच्या स्थळी आहे, ज्या ठिकाणी खरं तर हे सगळं युद्ध झालेलं होतं आणि दरवर्षी या ठिकाणी 14 जानेवारीला मराठा शौर्य दिन जो आहे तो साजरा केला जातो। पानिपत शौर्य स्मारक समिती किंवा ट्रस्ट जी आहे त्यांच्यामार्फत दरवर्षी या कार्यक्रमाचं खरं तर आयोजन होत असतं। आणि आत्ता प्रेक्षकांना किंवा शिवप्रेमींसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी ही आहे की गेल्या 14 जानेवारीला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या कार्यक्रमाला आलेले होते आणि त्यांनी घोषणा केलेली होती की इथली जी जमीन आहे, अजून जी लागणारी जमीन आहे ती अधिकृत केली जाईल आणि त्याची प्रक्रिया खरं तर आता सुरू झालेली आहे। त्यामुळे ही शिवप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे। माझ्यासोबत बोलण्यासाठी प्रदीप पाटील आहेत। मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेली होती, त्यानंतर आता ही सुरुवात झाली, यापुढचं काम कसं असेल सगळं? तुमच्या माध्यमातून सर्वप्रथम मी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो, कारण 14 जानेवारीला आतापर्यंतच्या इतिहासात पानिपतच्या भूमीवर आलेले हे पहिले मुख्यमंत्री होते आणि त्यांनी या कार्यक्रमाच्या वेळी आम्हाला आश्वासन दिलं होतं की ही सदरची जे स्मारक आहे हे 8 एकरमध्ये आहे, छोटं आहे आणि आम्ही त्यांच्याकडे मागणी केली होती की बाजूची जमीन आहे 10 एकर अधिकृत करून हे जे स्मारक होईल ते ऐतिहासिक आणि भव्य दिव्य होईल, जे 18 एकरमध्ये होईल आणि ते एक ऐतिहासिक वारसा आहे। कारण पानिपताशी मराठ्यांचं खूप जवळचं नातं आहे, ते त्यांनी 2 महिन्यात शब्द पूर्ण केला, त्यासाठी मी त्यांचं आभार मानतो। व्हिडिओ जर्नलिस्ट राकेश कुमार सर, मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, पानिपत, हरियाणा।